जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय जय संत तुकाराम. सर्व संतांना नमस्कार करूयात. नमस्कार भक्तांनो, आज आपण भक्तिविजय ग्रंथाच्या अशा अध्यायात प्रवेश करणार आहोत जिथे भक्ती केवळ श्रद्धा राहत नाही, तर ती देवाला हलवणारी शक्ती बनते. अध्याय 4 आपण आज पाहणार आहोत. भक्तिविजय ग्रंथाच्या अध्याय 4 मध्ये संत महिपती महाराज आपल्याला दाखवतात देव भक्ताच्या हाकेला कसा धावून येतो. श्रद्धा आणि सबुरी भक्ताला कसे तारतात आणि भक्तांसाठी देव स्वतःचे नियमही कसे मोडतो. प्रत्येक भक्ताच्या संकटाच्या वेळी देव कसा धावून येतो ते आज पाहत आहोत आपण. या अध्यायात आपण अनुभवणार आहोत भक्तांच्या जीवनातील चमत्कार, दुःखातून देव भेटीचा मार्ग, अहंकाराचा पूर्ण नाश आणि भक्तीमुळे मिळणारी अनंत शांती. हा व्हिडिओ केवळ ऐकण्यासाठी नाही, तो मन शांत करण्यासाठी आणि देवाशी नाते घट्ट करण्यासाठी आहे. चला तर मग डोळे मिटा, मन स्थिर करा आणि भक्तीच्या या पवित्र प्रवासाला आपण सुरुवात करूयात. त्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यानेच अजून आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. भक्तिविजय ग्रंथ अध्याय 4चा सविस्तर अर्थ. भक्तिविजय ग्रंथाच्या अध्याय 1, 2, 3 मध्ये भक्तीचे स्वरूप, सद्गुरूचे महत्त्व, भक्तांचे जीवन आणि भक्तीची समता हे सांगितल्यानंतर अध्याय 4 मध्ये संत महिपती महाराज प्रत्यक्ष भक्ताच्या अद्भुत लीला आणि देवाची कृपा दाखवू लागतात. हा अध्याय ऐकताना मन नम्र होते, डोळे पाणावतात आणि देव भक्तांपासून कधी दूर नसतो याची जाणीव आपल्याला नक्कीच होते. तरी प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. देव भक्तांच्या हाकेला कसा धावतो ते पाहूयात. महिपती महाराज सांगतात, देव भक्तांच्या मोठ्या यज्ञाकडे पाहत नाही, मोठ्या दानाकडे पाहत नाही, तो पाहतो भक्तांच्या हृदयातील आर्त हाक. म्हणजे फक्त मूर्तीपूजा करू नका असं इथं महाराज सांगतात. भक्त भक्तांना संकटातही कशी मदत करतात ते पहा. अश्रूंनी देवाला हाक मारतो भक्त आणि देव क्षणाचाही विलंब न करता भक्ताच्या मदतीला धावून येतात. भक्तीतील श्रद्धा आणि सबुरी बघूयात. अध्याय 4 मध्ये श्रद्धा आणि सबुरी याचे फार सुंदर वर्णन केलेलं आहे. भक्त तक्रार करत नाही, देवाला दोष देत नाही, वेळीची वाट पाहतो. महिपती महाराज सांगतात, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. देवाला दोष देत नाही ज्याची देवावर श्रद्धा आहे असा माणूस. ही श्रद्धा भक्ताला संकटातून तारते. भक्ताच्या जीवनातील चमत्कार पाहूयात. या अध्यायात अनेक भक्तांच्या जीवनातील अद्भुत प्रसंग येतात. उपासमारीत अन्न मिळणे, आजारातून चमत्कारिक बरे होणे, अपमानाचे गौरवात रूपांतर होणे. महिपती महाराज सांगतात, हे चमत्कार भक्तीमुळे होतात, दिखाव्यामुळे नाही. भक्त आणि अहंकाराचा संपूर्ण नाश ते पाहूयात. अध्याय 4 स्पष्ट करतो की जिथे अहंकार आहे तिथे देव टिकत नाही. प्रत्येक भगवद्गीतेत सुद्धा असं सांगितलेलं आहे, तुम्ही अहंकार बाळगू नका, अहंकाराचा नाश करा, त्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही. प्रत्येक ग्रंथात अहंकाराविषयी दिलेला आहे. खरा भक्त तो स्वतःला काही समजत नाही, सर्व काही देवाकडे सोपवतो. अशा भक्तांच्या जीवनात देव स्वतः कार्य करतो. भक्तांसाठी देव नियम कसा मोडतो ते पाहूयात. हा अध्याय अत्यंत भावनिक आहे. महिपती महाराज सांगतात, देव स्वतःचेच नियम मोडतो. कर्म, विधी, वेळ बाजूला ठेवतो. फक्त भक्तांचे प्रेम पाहून देव धावून येतो.
यातून आपल्याला संदेश असा मिळतो की भक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. संसार, दुःख आणि भक्ती कसं करायचं, कसं मॅनेज करायचं ते पाहूयात. अध्याय 4 मध्ये सांगितलं आहे, भक्तालाही दुःख येते, पण तो दुःखात तुटत नाही. तो दुःखालाच देव भेटीचा मार्ग बनवतो. जो देवावर श्रद्धा ठेवतो तो या गोष्टी सगळ्या जाणतो. भक्तीमुळे जीवनात येणारी शांती पाहूयात. महिपती महाराज सांगतात, भक्ताच्या जीवनात गोंधळ नसतो, द्वेष नसतो, अस्वस्थता नसते, कारण त्याचे मन देवाच्या चरणी स्थिर झालेले असते. भक्त कथा ऐकण्याचे महाफळ बघूयात. अध्याय 4चा हा महत्वाचा भाग. जो भक्त कथा श्रद्धेने ऐकतो त्याचे पाप कमी होते, मन निर्मळ होते, नामात गोडी वाढते. महिपती महाराज म्हणतात की भक्त कथा म्हणजेच नामस्मरण. अध्याय 4चा सारांश व अंतिम बोध पाहूयात. देव भक्ताच्या हाकेला धावतो, नक्कीच धावतो. जर तुमची देवावरती श्रद्धा असेल आणि देवाने दिलेले नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच देव तुमच्या हाकेला धावून येतो. पण तुम्हाला संयम बाळगावा लागतो. श्रद्धा आणि सबुरी भक्तीची मूळ आहेत. भक्तीमुळे चमत्कार घडतात. अहंकार नष्ट झाला की देव प्रकटतो. देव भक्तांसाठी नियम मोडतो. दुःख भक्तीला गहीर करतं. भक्त कथा ऐकणे ही साधनाच आहे. महिपती महाराजांचा संदेश. भक्ती जिथे पूर्ण झाली तिथे देव थांबतो. भक्तांनो, आज आपण भक्ती विजय ग्रंथाच्या अध्याय 4 मधून देव आणि भक्त याच्यातील अतूट, प्रेमळ आणि करुण नाते अनुभवले. या अध्यायाने आपल्याला शिकवले की देव भक्ताच्या अश्रूंना ओळखतो. श्रद्धा व सबुरी कधीही वाया जात नाही. प्रामाणिकपणे श्रद्धा करा. देवावरती प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवा. कधीही अहंकार बाळगू नका, मीपणा करू नका आणि निस्वार्थपणे सेवा करा. फक्त मूर्तीपूजा करू नका प्लीज. आणि ही माझ्याकडूनही तुम्हाला विनंती आहे, मूर्तीपूजा फक्त करू नका. प्रत्येक जीवात, प्रत्येक मनात, प्रत्येक जीवात, श्वासात देव असतो. जेव्हा अहंकार संपतो तेव्हा देव स्वतः कार्य करतो. आपल्या जीवनातही दुःख, संकटे, अडचणी येतात, पण हा अध्याय आपल्याला सांगतो की देव कधीच दूर नसतो. जर आजच्या या दीर्घ भक्ती प्रवासात तुमच्या मनाला थोडीशी शांती मिळाली असेल किंवा देवावरचा विश्वास अधिक दृढ झाला असेल तर हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने सफल झाला असे मी मानते. भक्तांनो, या चॅनलवर आम्ही भक्ती विजय ग्रंथ, संत कथा आणि मराठी आध्यात्मिका टाकत असतो. तसेच नवनवीन ग्रंथाचे नवनवीन व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ टाकत असतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. लवकरच भेटूया भक्तिविजय ग्रंथ अध्याय 5 मध्ये अजून भक्ती अनुभवासह. तोपर्यंत मन शांत ठेवा, नामस्मरण अखंड ठेवा आणि देवावर विश्वास कधीही सोडू नका. देवावरचा विश्वास कधीही सोडू देऊ नका. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय संत महिपती महाराज, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्लीज वाचताना काही गडबडलं असेल, चुकलं असेल तर क्षमा असावी. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.